सर डोक्याचा हात काढा. इंडिकेटर लागलेत ना ते, त्याच्यामुळे मला इंडिकेटर लागले तिकडे. हो, आवाज बंद करता का इंडिकेटरचा? ओके. आज सह्याद्री बालगृहाचे संस्थापक आदरणीय पंधारे सर यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणे या गावी, खुद्द पंधारे सर आणे गावचेच आहेत, पण आता ते घोडेगाव या ठिकाणी जे सह्याद्री अनाथ निराधार मुलांचं बालकाश्रम आहे त्याचे संस्थापक आहेत, ते तिथे रहिवासी आहेत. आणि तरी आज सगळ्या मुलांना ते घेऊन आणे या गावामध्ये गेले होते. एक सहलीचं त्यांनी आयोजन केलं होतं. आणे या गावामध्ये महाराष्ट्रात सर्वात प्रसिद्ध अशी यात्रा उत्सव चालू आहे आणि त्या ठिकाणी आमटी भाकर खाण्यासाठी लोक फार लांबून लांबून येतात. मुलांना त्या ठिकाणी त्यांनी सहलीच्या माध्यमातून नेलं. त्या ठिकाणी सहलीचा त्यांनी आनंद घेतला. गावामध्ये त्यांनी सर्व फिरून देवदर्शन घेतलं, आमटी भाकर खाल्ली. मुलांना तुम्हाला कसं वाटलं रे बाळांनो सहलीला? फार सुंदर असं हे आयोजन होतं. संस्थापक आदरणीय पंधारे सर आपल्या समेत आहेत. सर, काय सांगाल तुम्ही, कसं आयोजन केलं, कशा पद्धतीने हे सगळं योग जुळून आला? आयोजन अशा पद्धतीने केलं का तसं बघायला त्याची सगळी लेकरं दिसतात तुम्हाला. काय होतं, हे लेकरांना लेकर म्हणजे कुठं असं म्हणजे दिवाळी झालं, होळी असलं, कोणता सण जरी असला तरी म्हणजे घरी कुठं जातो नाही. ते आमच्या म्हणजे आमचं एक कुटुंब आहे, आमचं एक घर आहे. आणि मग काय होतं, ह्या मुलांना असं यात्रा केंद्राचा आनंद दुसरं कुणी आमच्याशिवाय देऊ शकत नाही. कारण ते कुठे नातेवाईकडे जाते नाही का, काहीच नाही. त्यांच्या शेवटी भावना आहेत याचा विचार म्हणजे तो तर परमेश्वराच्या कृपेने तो येतो, नाही असं नाही. पण काय होतं, परिस्थितीमुळेच काही गोष्टी समजा म्हणजे सोप्या नाही त्या गोष्टी. समजा सगळ्या मुलं गाडी अवेलेबल करणं, एवढ्या सगळ्या मुलांना नेणं. आणि आज काय होतं, म्हणजे ज्या ठिकाणी माझा जन्म झालाय ते म्हणजे माझं श्रद्धास्थान आहे नाही का. आमचे मान तपस्वी आणेगावचे श्री क्षेत्र आणेगावचे श्री रंगस्वामी महाराज म्हणजे अष्टांग योग साधना करणारे फार मोठे असे मान तपस्वी होते. आणि ते जागृत देवस्थानी म्हणजे त्या ठिकाणी त्या ठिकाणी मी लहान असताना म्हणजे मंदिरं साफ करणे वगैरे त्या ठिकाणी म्हणजे सेवा केलेली आहे. मी माझं श्रद्धा आहे. आणि मी त्या ठिकाणी त्या गावामध्ये लहानचा म्हणजे मोठा झालोय. आणि त्या यात्रेच्या म्हणजे जो काही यात्रा उत्सव असतो तर त्यावेळेस माझा स्वतःचा अनुभव म्हणजे मी गावातले लोक तुम्हाला सांगतील किंवा परिसरातले सांगतील का त्या पिरियडमध्ये आमची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. म्हणजे त्यावेळेस म्हणजे जत्रा लागायच्या अगोदर उत्सुकता लागायची. त्यावेळेस यात्रा यायच्या अगोदर अशी दुकानं यायची, अंगठीची दुकानं, खेळण्याची दुकानं आणि ती घंटीची सायकल वगैरे असायची टांगलेली. मला लहानपणी ती घंटीची सायकल खरं सांगतो वायल साहेब म्हणजे मला फार आवडायची ती घंटीची सायकल. त्याची घंटी धरली ना दांड टिंग टिंग वाजते बा. पण आयुष्यात ना म्हणजे मला नाही ती घंटीची सायकल मला घेता आली. म्हणजे जी घंटीची सायकल धरल्याचे जो इतर मुलं आनंद घेऊन फिरायची तो आनंद मला नाही मिळाला. म्हणजे अशा काही गोष्टी होत्या, ती एसटी असायची, ट्रॅक्टर असायची, बऱ्याचशा गोष्टी होत्या अशा काही त्या यात्रेमधले मला परिस्थितीमुळे नाही मिळाले. मला म्हणजे त्याचा अनुभव नाही घेता आला, आनंद नाही घेता आला. आणि आमच्या गावातले लोक सांगतील का त्या मी अक्षरशः त्या ठिकाणी म्हणजे आमचे हॉटेलवाले त्यावेळेस दसरा शेट होते, विठ्ठल शेट होते, म्हणजे ते आप्पा ते मला जीव लावायचे सगळे हॉटेलवाले. पण मी त्या ठिकाणी लाडू बांधायचं काम केलेलं आहे. हॉटेलमध्ये यात्रा खेत्रा असायच्या, कोरतनची यात्रा असो, आमच्या गावची यात्रा असो, त्यावेळेस म्हणजे हॉटेलमध्येच कामं करायचो किंवा यात्रेच्या टायमाला जर सुट्टी मिळाली पण पैसे म्हणून नसायची. त्यामुळे या मला वस्तू घेता येत नसायच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाळण्यामध्ये सुद्धा बसताना म्हणजे सगळे म्हणजे नाही का चांगल्या पालकांची, पण आम्हाला पाळण्यामध्ये कधीतरी क्वचित बसायला भेटायचं. पण बऱ्याचशा वेळा पाळण्याच्या कडेला उभं राहून बाकीचे पोरं जो आनंद घेतात वगैरे त्याच्याकडेच फक्त पाहायचं. म्हणजे ती एक इच्छा माझी अपूर्ण राहिली होती. या ठिकाणी थोडंसं थांबवतो सर मी, तो केली. पण ज्या वेळेस तुम्ही मुलांना त्या पाळण्यात बसवत होता तो अनुभव मी स्वतः पाहिलाय, ती तळमळ पाहिली आहे. ह्या मुलांच्या चेहऱ्यावरचं एक हास्य येण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी किती पाळण्यांवाल्यांना भेटी घेतल्या, कारण त्या पाळण्यांचे दर फार होते तिथे. 80 रुपये 90 रुपये एका मुलाची तिकीट होती. आणि अशा वेळेस 40-45 मुलांना त्या पाळण्यामध्ये बसवायचा हा प्रचंड खर्च होता. मी त्या ठिकाणी एक पालक अनुभवला, तळमळीने त्या लोकांशी बोलताना, ह्या मुलांना पाळण्यात बसवताना, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघताना तो मी अनुभवला. फार सुंदर होतं. ह्या सगळ्या मुलांना घेऊन तुम्ही एवढं कष्ट आणि प्रेरणादायी काम करताय. खरं तर तुमच्या समेत आमच्या आदरणीय वैशालताई पंधारे पण आहेत. सगळ्या मुलांना धरून त्या सहलीमध्ये नेणं, एवढ्या गर्दीमध्ये त्या मुलांची देखरेख करणं फार अवघड काम आहे. पण खरंच हा अनुभव योगायोगाने आज मला आला. तुमच्या समेत मला पण फिरायला मिळालं. फार फार म्हणजे अगदी हृदयस्पर्शी
त्या मुलांचा आनंद ज्या वेळेस पाळण्यात बसले तर त्याबद्दल मला काय सांगाल, कारण तुमच्याही चेहऱ्यावरती फार स्मित हास्य होतं त्या टायमाला. काय झालं आता, तर समजा मी जर लहानपणी इच्छा पूर्ण करायला गेलो पाळण्यात बसलो ना, तर मी 5-6 वेळा बोललो तुम्हीच म्हणजे नाही लोक म्हणजे काय झाली पंधरी काय 5 वेळा पाळण्यात बसलेत म्हणजे नाही का. म्हणजे तो आता एक नाही कसं असतं काय गोष्टीचा जो बालपणीचा एक जो आनंद असतो ना ठराविक गोष्टीचा, तो त्याच वेळेस मिळायला पाहिजे आणि त्यातच करते म्हणजे मोलाचं असतं आनंदाचं असतं, तो गेला क्षण तो. पण आता काय होतं माहिती का, ज्या माझ्या ज्या आतुरती इच्छा राहिलेत ना समजा नाही का पाळण्यात बसवणं किंवा हे करणं तर सहलीच्या रूपानं, तर ह्या लेकरं जेव्हा पाळण्यात बसतात पाळण्यात फिरतो लेकरं वर जाऊन जेव्हा मला टाटा पाय करतात ना तेव्हा मला असं वाटतं नाही बस माझी इच्छा पूर्ण झाली. म्हणजे त्या ठिकाणी मी मला स्वतःला अनुभवतो. त्यामुळे इथून पुढचं म्हणजे जेव्हापासून आश्रम चालू झालं तेव्हापासून म्हणजे आम्ही आमचे नवरा बायको आहेत ना, आम्ही सगळी जी काही स्वप्न आहेत ना आमचे सगळी आमच्या लेकरांच्या माध्यमातून आम्ही फक्त आनंद साजरा करतो. आता याच्यामध्ये सुद्धा आम्हाला यात्रेला जायच्या टायमाला गाडी करणं हा सगळा खर्च तुम्ही म्हणता बरोबर आहे. मी कोणत्या डोनर किंवा स्पॉन्सरला मी फोन नाही केला का आम्हाला साहेब मदत करा. मी जेव्हा हा प्रश्न माझ्या आमच्या मॅडमला सांगितलं का वर्ष असं जायचं यात्रेला आपल्याला गाडी करावं लागणार, सगळे काय नाही का नियोजन सगळं सांगितलं ते काय नाही जायचं म्हटलं आपल्याला. म्हणजे सगळे काय म्हणजे कोणत्याही गोष्टीचं येताना म्हणजे काय कुणीतरी मिळावा मग कोणीतरी घेणार मग कोणाला तरी म्हणायचं मग आपण मुलांना तसं नाही. आज मुलांचे बाप आहे आम्ही आणि एक प्रमाणे सांगतो आम्हाला म्हणजे मी पण म्हणून नाही सांगत पण खंबीरतेने सगळं आम्हाला म्हणून सांगतो परमेश्वरांनी ना आम्हाला एवढी ताकद दिलेली काय असेल त्या असो. म्हणजे मला माझ्या बायकोला एक मानसिक इच्छा का आम्ही खरंच या लेकरांचे माता पिता होणे ना जीव जाईपर्यंत ना या लेकरांना ना सुखात समाधात आनंदात 100% आम्ही ना म्हणजे परमेश्वराच्या कृपेने निमित्त मात्र होऊन सांभाळू शकतो. आणि हा आमचा प्रपंच 5 जणांचा नाही हा 50 जणांचा आहे. त्यामुळे कसं मोठं कुटुंब असल्यावर कसं मामा मदतीला असतो काका असतो तसं समाजातले काही घटक आहेत. आम्ही जरी बाप असलो त्यांना माहिती पंधराचं काम एकट्याचं नाही कारण 15ला 50 पोरं आहे. त्यामुळे काय जण आहेत ना मग मामाच्या रूपानं काकाच्या रूपानं मावशीच्या रूपानं असे नातेवाईक असे जे काही जोडलेत ना हे लेकरांची त्या सगळ्यांच्या सहकार्याने ना आमचा मस्तपैकी जे काही बालगृहाचं काम चाललंय ना ते एकदम छान चाललंय. भविष्यामध्ये हे लेकरं नुसतं त्यांचा सहलीचा प्रवास नाही यांचा शेवटचा जे काही जीवनाचा प्रवास आहे ना तो सुद्धा शेवटपर्यंत आनंदाचा राहील. आणि आज मी स्वामींकडे सुद्धा उभं राहिलो मी त्यावेळेस स्वामींना सुद्धा म्हटलं का परमेश्वरा जे 2 रुपये कष्ट करणारा जो सामाजिक दृष्टीने जो बाळा होता तर त्याला आज एक वेगळ्या पद्धतीने एक समाजसेवक म्हणून मस्तपैकी तो आगळ्या वेगळ्या स्थानावर बसवले ना. मी त्या परमेश्वरापुढे मी ऋण व्यक्त केला आणि रामदास स्वामींच्या चरणी फक्त एकच मागितलं का परमेश्वरा जसा या बाळाचा तुम्हाला बाळासाहेब केला आज समाजामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता केला तसं यापुढे सुद्धा ₹200 received on PhonePe. त्याच्या पायावर उभं कर आणि यांना मस्तपैकी स्वावलंबी आणि यांना आनंद जीवन जगू दे अशी मागणी केली आणि सांगितलं का मी नक्की या लेकरांना इथून पुढे सुद्धा सातत्याने मी यात्रेला घेऊन येईन. जय श्रीराम. धन्यवाद सर. फार आपलं प्रेरणादायी मोलाचं योगदान आम्हाला तुमच्या माध्यमातून इथं कळालं. खरं तर या मोलाच्या कामामध्ये तुम्हाला खांद्याला खांदा लावून मॅडम नेहमीच तत्परतेने पुढे असतात अग्रस्थानी असतात. चहा झालाय चहा पोराला पाजायचं. दोघांच्या हातदारा रे.
पोरांनो सावकाश जेवा बरं का. सध्या थोडा लहानचा पोरांनो सावकाश जेवा बरं का. हा ए गरम गरम आमटी घ्या, आमटी घ्या गरम गरम. घेतो ना. हा काय रे छान आहे ना. हा आहे आनेगाव आणि आनेगावचा परिसर आणि हे आहे आनेगावातील मंदिर आणि हा आपला हिंदू धर्माचा पताका भगवा ध्वज मानाने डौलत आहे आणि सुंदर अशी या ठिकाणी यात्रा भरते. खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणी येतात. आनेगावची प्रसिद्ध आमटी भाकर खाण्याचा योग माझ्याही नशिबात आज होता. पंढरी सरांच्या बरोबरीने आज मी या ठिकाणी आलो. संपूर्ण आनेगाव परिसर हा फिरलो, दर्शन घेतलं आणि मुलांसमवेत यात्रेत सुद्धा पाळण्यामध्ये बसण्याचा आनंद घेतला. खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद. पंढरे सर पण माझ्यासोबत खाली पाळण्यात बसलेले आहेत, पाहू शकता. हे पाळण्यामध्ये बसलेले पंढरे सर मुलं.
आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.